यू मेड अस बिलीव कॅबो, यू मेड अस बिलीव. तुम्ही आम्हाला विश्वास करायला भाग पाडलं कॅबो, तुम्ही आम्हाला पटवून दिलं. येस, हे वाक्य संपूर्ण जगाची हेडलाईन बनलेलं आहे. कारण की फिफा मध्ये कॅबो वर्देनी जो मॅजिक केला, सर्व जग अचंबित झालं. कॅबो वर्दे पराभूत जरी झाला असला तरी त्यांनी करोडो, अब्जो, मिलियन्स ऑफ लोकांची हृदय जिंकली. सिंपल पास्ट टेन्स. Yes, the sentence is in simple past tense. You made us believe. You is a subject, made is a verb, and us is a object. You made us believe. You made us believe. You is a subject, made is a past tense of the verb. Us is object, and believe the other part of the sentence. तूने आम्हाला पटवून दिलं, तूने आम्हाला विश्वास करायला शिकविलं. हा, असा याचा अर्थ निघतो. यू मेड अस बिलीव्ह. द होल वर्ल्ड स्पोक इन अ टोन. यू मेड अस बिलीव्ह. संपूर्ण जगाने एका स्वरात म्हटलेलं आहे. यू मेड अस बिलीव्ह. तूने आम्हाला पटवून दिलं, तूने आम्हाला विश्वास करायला शिकवलं. हे आहे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स शिकताना एक लक्षात घ्यायचं, कोणताही टेन्स शिकताना आपली वाक्याची रचना यस प्लस वी प्लस वो प्लस अदर भाग. अदर मध्ये काय येतं याची चर्चा आपण पुढे करणार आहोत. आपल्याला सोपं जावं म्हणून आपण त्याला एटसेट्रा अदर हा भाग म्हणून संबोधतोय. एस प्लस वी प्लस ओ. ओके, अशी वाक्याची रचना असते. आणि निगेटिव्ह जेव्हा करतो आपण, वाक्य नकारार्थी अर्थाचं जेव्हा बनवतो, तर आपल्याला सपोर्टिंग वर्बची गरज पडते. हा, हेल्पिंग वर्डची गरज पडते. तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण काय घेतो? डीड घेतो. हा, डी आय डी, डीड. ओके, फक्त डीडच घेतो. ही शी इट असो, हा, आय असो, वी असो, दे असो, यू असो, सगळ्यांकरिता आपण काय घेतो? सपोर्टिंग वर्ड, हेल्पिंग वर्ड, डीड घेतो. ओके, तर यस निगेटिव्ह करताना सब्जेक्ट नंतर सपोर्टिंग वर्ब, नकारार्थी असेल तर नॉट, क्रियापदाचं पहिलं रूप घेतो. आणि डीडचा वापर झाला तर पास्ट टेन्स ऑफ द वर्ब चेंज इन अ प्रेझेंट टेन्स ऑफ द वर्ब, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं लागतं जर आपण डीडचा वापर प्रयोग केला तर. आता हे वाक्य निगेटिव्ह कसं होईल? यू डिड नॉट मेक अस बिलीव्ह. यू डिड नॉट, मेकचं काय होऊन जाईल? मेडचं काय होईल? मेक. यू डिड नॉट मेक अस बिलीव्ह, असं होईल. यू डिड नॉट मेक अस बिलीव्ह. आता याचा प्रश्नार्थक कसं होईल? डीड सुरुवातीला येईल. डीड यू मेक अस बिलीव्ह क्वेश्चन मार्क. डीड यू मेक अस बिलीव्ह क्वेश्चन मार्क. अंडरस्टूड? सेकंड सेंटेन्स, दे ओन द हार्ट्स ऑफ मिलियन. दे ओन द हार्ट्स ऑफ मिलियन. त्यांनी मिलियन्स ऑफ लोकांची हृदय जिंकली. ओन, सिंपल पास्ट टेन्स. द सेंटेन्स इज इन सिंपल पास्ट टेन्स. द सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब मीन्स पास्ट टेन्स ऑफ द वर्ब, क्रियापदाचं दुसरं रूप इथे वापरण्यात आलेलं आहे. हे वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. अंडरस्टूड? दे ओन द हार्ट्स ऑफ मिलियन. त्यांनी मिलियन्स ऑफ लोकांची हृदय जिंकली, असा त्याचा अर्थ होतो. आता याचं निगेटिव्ह करायचं असेल तर काय करायला लागेल आपल्याला? सहाय्यक क्रियापद, सपोर्टिंग वर्ब, हेल्पिंग वर्ड, डीडचा वापर करावा लागेल. म्हणजे दे डीड नॉट, ओनचं काय होऊन जाईल? विन. पहिलं रूप काय होते? विन, WIN, विन. दे डीड नॉट विन. दे डीड नॉट विन दी हार्ट्स ऑफ मिलियन्स. आलं लक्षात? त्यांनी मिलियन्स ऑफ लोकांची हृदय नाही जिंकली किंवा जिंकली नाही. त्यांनी मिलियन्स ऑफ लोकांची हृदय नाही जिंकली, असं त्याचा अर्थ होईल. आणि प्रश्नार्थक बनवायचं असेल तर डीड दे विन द हार्ट्स ऑफ मिलियन क्वेश्चन मार्क. काय त्यांनी मिलियन्स ऑफ लोकांची हृदय जिंकली? क्वेश्चन मार्क. आणि जर इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह बनवायचं असेल तर डीड दे नॉट विन. डीड दे नॉट विन. डीड दे नॉट विन द हार्ट्स ऑफ मिलियन्स. काय त्यांनी
मिलियन्स ऑफ लोकांची हृदय नाही जिंकली, असा त्याचा अर्थ होईल. आपण हे वाक्य अफर्मेटिव्ह मध्ये आहे, आपण निगेटिव्ह केलं, दे डीड नॉट विन, दे डीड नॉट विन दी हार्ट्स ऑफ मिलियन्स. दे डीड नॉट विन दी हार्ट्स ऑफ मिलियन. अंडरस्टूड. आणि इंट्रोगेटिव्ह कसं होईल, डीड दे विन द हार्ट्स ऑफ मिलियन्स, क्वेश्चन मार्क. अंडरस्टूड. इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड, इट इज व्हेरी इझी टू स्पीक. आपल्याला अर्थ माहित पाहिजे. दे ओन द हार्ट्स ऑफ मिलियन, त्यांनी मिलियन्स ऑफ लोकांची हृदय जिंकली. निगेटिव्ह, दे डिड नॉट विन, पहिलं रूप विन, ओनचं पहिलं रूप विन. दे डिड नॉट विन द हार्ट्स ऑफ मिलियन, त्यांनी मिलियन्स ऑफ लोकांची हृदय नाही जिंकली. प्रश्नार्थक, डिड दे विन द हार्ट्स ऑफ मिलियन्स, क्वेश्चन मार्क. काय त्यांनी मिलियन्स ऑफ लोकांची हृदय जिंकली. आणि इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह, डिड दे नॉट विन द हार्ट्स ऑफ मिलियन्स, काय त्यांनी मिलियन्स ऑफ लोकांची हृदय नाही जिंकली. किड्स क्राइड्स ओव्हर द डिफीट ऑफ कॅबो, कॅबोच्या पराभवावर. द डिफीट ऑफ कॅबो म्हणजे कॅबो वर्दे, कॅबो वर्देच्या पराभवावर, कॅबोच्या पराभवावर किड्स क्राईड ओव्हर, मुलं रडली, जग रडलं. किड्स क्राईड ओव्हर द डिफीट ऑफ कॅबो, कॅबोच्या पराभवावर जग रडलं. किड्स क्राईड ओव्हर द डिफीट ऑफ कॅबो, कॅबोच्या पराभवावर जग रडलं. मिनिस्टर डिस्कस द न्यू ऑपॉर्च्युनिटीज, मिनिस्टर्सनी म्हणजे मंत्र्यांनी, मिनिस्टर डिस्कस द न्यू ऑपॉर्च्युनिटीज, मंत्र्यांनी नवीन संधीविषयी चर्चा केल्या. मिनिस्टर डिस्कस्ड क्रियापदाचं कोणतं रूप आहे, पास्ट टेन्स ऑफ द वर्ब आहे. आपलं वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. तुम्हाला माहित आहे सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण सहाय्यक क्रियापद डीडचा वापर करतो. प्रश्नार्थक बनवायचं असलं तर डीडचा वापर करतो, वाक्य नकारार्थी करायचं असतं तर डीडचा वापर करतो. डीड वापरलं तर क्रियापदाचं पहिलं रूप येतं. आलं लक्षात. तुम्हाला क्रियापदांच्या रूपांची लिस्ट तुमच्याकडे असली पाहिजे, तुम्हाला त्याचा अभ्यास असला पाहिजे. मी पण तुम्हाला क्रियापदांची लिस्ट लवकरच देणार आहे. ओके. किड्स क्राईड ओव्हर द डिफीट ऑफ कॅबो, आलं लक्षात. आता असं निगेटिव्ह करायचं असेल तर किड्स डिड नॉट क्राय, क्राईडचं फर्स्ट फॉर्म काय होते, क्राय, ओव्हर द डिफीट ऑफ कॅबो. प्रश्नार्थक करायचं असेल तर डिड किड्स क्राय ओव्हर द डिफीट ऑफ कॅबो, क्वेश्चन मार्क. डिड किड्स नॉट क्राय ओव्हर द डिफीट ऑफ कॅबो, क्वेश्चन मार्क. याचं मिनिस्टर डिस्कस द न्यू ऑपॉर्च्युनिटीज, मिनिस्टर्स डिड नॉट डिस्कस, पहिलं रूप मिनिस्टर डिड नॉट डिस्कस द न्यू ऑपॉर्च्युनिटीज. क्वेश्चन प्रश्नार्थक बनवायचं असेल तर डिड मिनिस्टर्स डिस्कस्ड द न्यू, डिड मिनिस्टर डिस्कस, पहिलं रूप, इट नाही घ्यायचं. डिड मिनिस्टर डिस्कस द न्यू ऑपॉर्च्युनिटीज, क्वेश्चन मार्क. आणि इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह करायचं असेल तर डिड मिनिस्टर्स नॉट डिस्कस द न्यू ऑपॉर्च्युनिटीज, क्वेश्चन मार्क. अंडरस्टूड. अगेन वी कम ऍट फर्स्ट सेंटेन्स, यू मेड अस बिलीव्ह, तुम्ही आम्हाला विश्वास करायला सांगितलं, विश्वास पटवून दिला, तुम्ही आम्हाला विश्वास करायला भाग पाडलं. आलं लक्षात. असा बहुअर्थी याचा अर्थ निघतो. यू मेड अस बिलीव्ह, तुम्ही आम्हाला पटवून दिलं, तुम्ही आम्हाला विश्वास करायला शिकवलं, सांगितलं, तुम्ही आम्हाला विश्वास करायला भाग पाडलं, असा याचा अर्थ निघतो. यू मेड अस बिलीव्ह. येस. सिंपल पास्ट टेन्स क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो आपण, मेड. मेकचं पास्ट टेन्स मेड आणि सपोर्टिंग वर्ब डीड. मी परत सांगतो आहे, चुका होता कामा नाही, आणि तुम्हाला ती 4 वाक्य सहज बनवता आले पाहिजे. हे आपलं प्रॅक्टिस सेशन होतं. आपलं प्रॅक्टिस सेशन असंच चालू राहील. सतत वेगवेगळ्या सेंटेन्स सोबत आपण समोर येत राहू. सगळ्याच प्रकारचं ग्रामर आपण शिकणार आहोत. इव्हन फिगर ऑफ स्पीच, चेंज द नॅरेशन, चेंज द व्हॉइस, लक्षामध्ये सगळं. लाईक करा, सबस्क्राईब करा, माझ्या नवीन व्हिडिओची वाट पहा.